नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। मेरी कंपाऊंड परिसरात मराठा समाजाच्या वसतिगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे वय वर्ष 28 वृंदावन नगर म्हसरूळ नाशिक या युवकाची मंगळवार दिनांक 20 रोजी मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगनचा मृतदेह आढळून आल्यानं त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। तसेच ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वर्तविण्यात येतोय। या हत्या करणाऱ्या मारेकऱ्याच्या शोधार्थ पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।